नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे। आज आपण आलेलो आहोत ढोकळी लोकेशनलाच। ढोकळी लोकेशनला ठाणा रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 4.5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। ह्या फ्लॅटच्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे टिंकल टावर। आपण आज आलेलो आहोत टिंकल टावरमध्ये। टिंकल टावर हे साधारणतः 15 ते 20 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स असणार आहे। त्याच्यामुळे ह्याचा जो कार्पेट आहे तो प्रचंड आणि खूप मोठा आणि आपण पहिल्या माळ्यावरचं घर बघतोय आणि फर्स्ट टू 20 असं 20 माळ्याची ही बिल्डिंग असणार। दोनच टावर आहेत। याच्यामध्ये अम्युनिटीज वगैरे काहीच नाही आहे, पण फ्लॅटची जी साईज आहे ना ती तुम्ही बख्खळ आणि खूप मोठी तुम्हाला मिळणार आहे। कारण हा तुमचा हॉल आहे। हॉल हा खूप प्रशस्त आहे आणि हॉलच्या शेजारी आपण आल्यानंतर मोठी अशी याला बाल्कनी आहे। त्या बाल्कनीला आपल्याला कव्हर करावं लागेल। बाजूवाल्यांनी कव्हर केलेली आहे, अशीच आपल्याला इकडे ही बाल्कनी आपली कव्हर करावी लागेल। त्याच्यामुळे बाल्कनी स्पेस तुम्हाला खूप मोठं मिळतोय, पण त्याला कव्हर करणं गरजेचं आहे। त्याला ग्रिल लावलेलं आहे फर्स्ट फ्लोअर असल्या कारणानं। हॉलची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला खूप मोठी आणि खूप प्रशस्त अशी नक्की जाणवेल। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे टीव्ही युनिटसाठी किंवा स्टोरेजसाठी मस्त असं खूप मोठं स्टोरेज म्हणा किंवा मग वॉर्डरोब स्पेस किंवा टीव्ही युनिटच तुम्हाला इथे सेट चांगलं करता नक्की येईल। फ्लॅटमध्ये इथे तुम्हाला थोडंसं फॉल सेलिंगचं पण काम केलेलं आहे। आणि जेव्हा हा तुमचा डायनिंग स्पेस असणार आहे, ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशन आहे खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीचं। आणि त्याच्यानंतर इमिडिएटली जेव्हा आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला दोन साईड्स प्लॅटफॉर्म जो दिलेला आहे तो दोन साईडला आहे आणि इमिडिएटली तिथे लगेच तुम्हाला परत इकडे पण स्टोरेज फ्रीजसाठी तुमचं इथं फ्रीज ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे। आणि ह्या साईडला तुमचा ढोकळे बाळकुम रोड आहे आणि ह्या पद्धतीचं आणि गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे। लिकेज वगैरे कुठेही फ्लॅटमध्ये 100% नाही आहे। आणि त्यानंतर आपण ज्यावेळेला ह्या साईडला येऊ त्यावेळेला इकडलं तुमचं हे बाथरूम असणार आहे। बाथरूम नंतर इथे तुमचं इंडियन टॉयलेट आहे आणि ह्या साईडला तुमचं वॉश मशीनसाठी ड्राय बाल्कनीचा स्पेस पण दिलेला आहे। फ्लॅट जुन्यामध्ये असल्या कारणाने याची जी साईज आहे ही बख्खळ आणि खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे। नंतर हा आपला गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम आहे। तर याच्यामध्ये पण वॉर्डरोबसाठी एवढा मोठा स्पेस दिलेला आहे। आधी तुम्हाला जर ह्या साईडला आपण आलो तर इकडे पण ह्या साईडला जर बघितलं तर रोड तुम्हाला दिसतो, जो बाळकुम ढोकळे रोड आहे तो फर्स्ट फ्लोअरचा फ्लॅट आहे। खूप सुंदर फ्लॅट आहे आणि खूप प्रशस्त फ्लॅट आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्या साईडला आपण बाहेर येऊ त्यावेळेला इथे बाथरूमच्याच वरती पोटमाळा दिलेला आहे। तुम्ही इथे स्टोरेज वगैरे नक्की बनवू शकता। इथे वॉश बेसिन लावले आणि त्याच्यानंतर हा आपलं शेवटचं आणि मोठं बेडरूम आपण जे म्हणतो ते आहे। त्याचं हे बाथरूम आहे। बाथरूमची साईज पण जर बघितली तर चांगल्या पद्धतीनं मोठी आहे आणि खूप सुंदर पण आहे। त्याच्यामध्ये इंडियन टॉयलेट आहे आणि इकडे इंग्लिश टॉयलेट आहे। जर ह्या पद्धतीचं आहे। ह्या साईडला परत आला तर तुम्हाला वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे आणि इकडे परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे हा एक विंडो पण दिलेली आहे। त्यामुळे बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर खूप मोठा बेडरूम आहे। खूप बेडरूम, कारण जुन्यांमध्ये तुम्हाला हीच चांगली गोष्ट आहे की तुम्हाला बेडरूमची साईज ही नेहमी मोठी मिळते। आणि त्याच्यानंतर हा त्याचा असणारा विंडो आहे। विंडोच्या बाहेर पण इथे प्रशस्त अशी जागा आहे जिथे तुम्ही झाडं वगैरे व्यवस्थित ठेवू शकता किंवा बसायला म्हणलं तरी तुम्हाला तिथं नक्की चांगल्या पद्धतीनं बसता येईल। हा जो फ्लॅट आहे ना हा साधारणतः 680 कार्पेटचं घर असणार आहे। जुना कार्पेट 680 आहे आणि याची जी किंमत आहे 1,15,00,000 रुपये कोटिंग आहे। याच्यात आपण स्लाइटली निगोशिएबल नक्की करू शकतो। हा फ्लॅट खूप चांगला आहे लोकेशन वाईज जर बघितलं तर। भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन वॉकेबल असणार आहे वाळकुमचं आणि ॲमेझॉनचं डेटा सेंटर वॉकेबल असणार आहे। तुम्ही जर कापरबोडी जंक्शन बघितलं ते पण वॉकेबल असणार आहे। ढोकळे तुम्हाला वॉकेबल असणार आहे। तर लोकेशनच्या हिशोबाने पण हा फ्लॅट खूप सुंदर आहे, कारण आजूबाजूला मोकळीकता भरपूर चांगली, भाजी सब्जी ह्या सगळ्या गोष्टी जवळच जवळ आहेत। हा फ्लॅट खूप सुंदर आहे। जर तुम्हाला तुमच्या बजेट ॲडजस्ट करायचं असेल तर ह्या फ्लॅटसाठी तुम्ही मला फोन करू शकता आणि हा फ्लॅट तुम्हाला दाखवू शकतो। आपण हे सगळे व्हिडिओ माहितीच तो बनवतो, कारण की कोणाचं बजेट कधी जास्त असतं कधी कमी असतं। तर बजेट वाईज फ्लॅट रिसेलमध्ये कोणाचे जर बसत असतील तर त्याच्यासाठी तर आपण रिसेलचे फ्लॅट जास्त करतो। अजून नवनवीन फ्लॅट माझे रिसेलचे येणार आहेत, नवीन पण येणार आहेत, लक्झरियस येणार, नॉर्मल येणार, सगळेच फ्लॅट येणार आहेत। तर मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रिसेल फ्लॅट तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील। आणि कुठे तुमचं जर बजेट सेट होणार असेल तर हाच माझा दाखवण्याचा त्याच्या पाठीमागचा प्रयास आहे। मला असं वाटतं तुम्ही मला मदत जर केली तर नक्कीच ते स्वप्न तुमचं साकार होऊ शकतं। तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।